आणि म्हणून साहेबांना भगवंताने माझंही आयुष्य समर्पित करावं, अशी माणसं या जगामध्ये खूप कमी आहेत जी शब्दाला जागून सकल हिंदवी समाजासाठी कार्य करणारी ही मंडळी आज संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांनी आपल्या लोकप्रियतेमुळं प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झाले। साहेब डोक्यावरती प्रत्येकाला घेता येतं, परंतु हृदयात बसण्याची ताकद बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर जी निर्माण झाली ती म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी। साहेब हृदयात बसणं खूप अवघड आहे। डोक्यावरती बसलेला व्यक्ती खाली पडतो, परंतु हृदयात बसलेला व्यक्ती कधीही हृदयातून उतरू शकत नाही। आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयस्थानी असलेले आमचे साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो। या मंदिराच्या कामामध्ये आदरणीय श्रद्धेय माहुरकर बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत अजिंठा निवासी बाबाजी आणि या मंदिराचे इंजिनियर आर्किटेक्ट सगळे नागपूरचेच आहेत। साहेब योगायोग हा अदृष्ट भगवंताचा हेतू आहे की सर्व नागपूरचं आणि आपणही नागपूरचे या उद्घाटनाला यावे। हा मान महाराष्ट्राचे प्रथम नागरिक पुरुष म्हणून आपल्याला प्राप्त होत असताना हा दैवी संकेत मनाशी बाळगून आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले खरंच आभारी आहोत। या मंदिरासाठी आर्किटेक्ट म्हणून प्रणय शशिकांतजी वांड्रे, दिलीप वसंतरावजी सरोदे ज्यांनी शिखराचं बांधकाम केलं असे आमचे रमेशजी भोसले आणि या सोहळ्यासाठी ज्या छत्रछायेत आपण बसलो आमचे माननीय गोविंदजी लोखंडे, बाळू उल्काने, सतीश भाऊ देशमुख या सर्व माननीय मुख्यमंत्री साहेबांचा धन्यवाद। बापूजी खरोखर आपण या ठिकाणी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केलेले आहेत। खरोखर बघा ना, विचार करा, साहेब दिलेल्या शब्दाला जागून खरोखर आपल्याला या ठिकाणी आपल्या हदगाव नगरीमध्ये आलेले आहेत। पुन्हा एकदा साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। यानंतर आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन अनेक आपल्या पंथीय स्तरावर ज्यांनी खऱ्या अर्थानं सतत भेटी घेऊन कार्य करून घेतले। श्री कृष्णदेव उखळाई या मंदिराचा कलशारोहण समारंभ खऱ्या अर्थानं आज संपन्न झालेला आहे। त्या निमित्तानं आज या ठिकाणी ही धर्मसभा आयोजित करण्यात आली होती। त्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य कुळाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबाजी, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य, कणाशी निवासी आदरणीय श्री खामणीकर बाबाजी, पारिमांडलाचार्य परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य लासूरकर बाबाजी, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य विद्वांस बाबाजी, यासह सर्व उपस्थित असलेले महानुभाव संप्रदायातील प्रमुख आमणाय, संत, महंत, तपस्विनी आणि सहश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, आज या कार्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्याच खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आहेत। आणि म्हणून त्यांचं प्रथम आपल्या तालुक्याच्या वतीनेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या वतीने, इकडे मराठवाडा आणि इकडच्या बाजूने विदर्भ आणि सगळ्या संत महंतांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो आहोत। तुमचं स्वागत साहेब आम्ही करतो आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं महानुभाव संप्रदायातलं हे ठिकाण, हदगाव तालुक्याच्या ठिकाणी असलेलं हे ठिकाण, इतिहास जर बघितला तर या मंदिराला, उखळाई या मंदिराला 500 ते 600 वर्षाचा इतिहास आणि या कालावधीमध्ये
आपण बघतो की या ठिकाणी महानुभाव पंथाची असलेली